नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. यंदा 2026 ला 19 मार्च रोजी आहे गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो. महाराष्ट्रात वर्षाच्या या पहिल्या सणाला मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. प्रत्येक घराच्या दारासमोर गुढी उभारण्याची प्रथा आहे. त्यामुळेच या सणाला गुढीपाडवा असे म्हटले जाते. निर्मात्याने अर्थातच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तोच हा दिवस. शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाला गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शुभ कामांना सुरुवात केली जाते. जसे की या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात कशी करावी, सुरुवात करायची असेल तर त्यासाठी कुठलेही शुभ मुहूर्त बघितले जात नाही. गृहप्रवेश किंवा इतर कोणत्याही नवीन गोष्टींना सुरुवात करायची असेल तर त्यासाठी गुढीपाडव्याला शुभ मुहूर्त मानतात. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेले मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा असे देखील म्हटले जाते. नवीन वर्षाच्या या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काही उपाय केले जातात. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. जर अनाठायी खर्च होत असेल तर ते देखील थांबण्यास मदत होते आणि सर्वतोपरी कुटुंबाचे संरक्षण देखील होते. असे काही जे उपाय आहेत ते सांगितले जातात गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यासाठी. तर मग आजच्या या व्हिडिओमधून हेच उपाय आपण जाणून घेणार आहोत, जे केल्याने तुमच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी कायम नांदेल. तर हे उपाय कशासाठी करावेत, कधी करावेत आणि कशा पद्धतीने करावेत, हे उपाय करण्याची योग्य पद्धत कुठली, केली जाणारी सेवा कोणती, याच सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याच अवश्य करा. आणि हो, आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मग चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि आवडणाऱ्या व्हिडिओंना लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा हा उत्सव साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात अर्थातच गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त देखील मानले जाते. ज्या शुभ मुहूर्तावर कुठलेही नवीन काम करायचे असेल, नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल, कुठलीही नवीन गोष्ट घरात आणायची असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत शुभ असं मुहूर्त हे मानलं जातं. आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी कुठल्याही नव्या गोष्टीची सुरुवात अगदी आनंदाने आणि उत्साहाने केली जाते. या शुभ दिवसापासून जे काही कार्य केले जातात, नवीन गोष्टी केल्या जातात, तर त्या नवीन केल्या जाणाऱ्या गोष्टी या मनुष्य जीवनाच्या समृद्धीसाठी अतिशय उपयुक्त अशा मानल्या जातात. आणि म्हणूनच या पाडव्याच्या दिवशी काही उपाय केले जातात, जे उपाय केल्याने सुख, शांती आणि समृद्धी कुटुंबात नांदण्यास मदत होते. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी जे काही उपाय केले जातात ते उपाय अत्यंत लाभदायी असेच मानले जातात. अशाच आजच्या व्हिडिओमधून आपण काही उपाय बघणार आहोत. त्यातल्या सगळ्यात पहिल्या उपायाची चर्चा सर्वप्रथम करूया. जो काही पहिला उपाय आहे तो उपाय अर्थातच तुमच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी केला जाणारा हा उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे. त्यानंतर शुचिर्भूत होऊन घर स्वच्छ करावं, अंगणात सडा रांगोळी करावी, उंबऱ्याचं पूजन करावं आणि देवपूजा करावी. त्यानंतर एक रंगारी हिरडा आणि वडाची मुळी आणावी. यांची पंचोपचार पूजन करावी. ओम वम वनस्पती देवताभ्यो नमः या पद्धतीने मंत्र म्हणून त्या दोन्हीही वनस्पतींची पूजा करावी. यांचे पूजन करून झाल्यानंतर त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करावा आणि तदनंतर या रंगारी हिरडा आणि वडाची मुळी एका लाल छोट्या कपड्याच्या पिशवीत लाल कपड्यात बांधून किंवा मग छोट्या त्या लाल कपड्याची एक छोटीशी पिशवी बनवून दरवाजाच्या वरती टांगावी. मुख्य प्रवेशद्वारावर या 2 वस्तू टांगल्यामुळे तुम्हाला वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी कुटुंबात नांदण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो उपाय सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि लाभदायी असाच आहे. हा जो दुसरा उपाय आहे तो उपाय अर्थातच तुमच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा नजरदोष होऊ नये, बाधा होऊ नये किंवा कुठलेही अरिष्ट तुमच्या कुटुंबावर येऊ नये म्हणून केला जाणारा हा उपाय. मग कुठला आहे तो उपाय जाणून घेऊया. पाडव्याच्या आदल्या दिवशी जी काही अमावस्या असते, या अमावस्या तिथीला एक गोरक्ष चिंच आपण घरी आणावी, तिचे पूजन करावे. तिच्यावर संरक्षण म्हणून आपण कालभैरवाष्टक, स्वामींचा एक माळ मंत्र जप आणि त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. पुढी सेवा करून झाल्यानंतर ही गोरक्ष चिंच घराच्या आतील बाजूने बांधावी, ज्यामुळे कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं अरिष्ट येणार नाही, कुटुंबाचं सर्वतोपरी संरक्षण होईल.
त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो उपाय अर्थातच कुटुंबात धनहानी नित्याने होत असेल, कुटुंबात आर्थिक अडचणी येत असतील किंवा मग सुख शांतीत कमतरता असेल, धनधान्यादी समृद्धीत कमतरता असेल, तर मग त्यासाठी केला जाणारा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा उपाय. हा उपाय ज्याला कोणाला पाडव्याला करता आला तर तो अतिउत्तम. पाडव्याला याची सुरुवात करावी किंवा हा उपाय पाडव्याच्या दिवशीच करावा. मात्र जर कोणाला ते करणं शक्य झालं नाही तर कुठल्याही बुधवारी हा उपाय करता येतो किंवा मग तेही जर शक्य नसेल तर मग तुम्ही हा उपाय अक्षय तृतीयेला सुद्धा करू शकतात. मात्र गुढीपाडव्याला हा उपाय केल्याने त्याची फळं जास्त चांगली मिळतात. तर हा कुठला उपाय आहे जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी तांब्याच्या छोट्या पादुका किंवा मग गोल शिक्का घ्यावा. त्यासोबतच मुठभर गहू घ्यावे. नवीन बाजारात गहू मिळतात तोपर्यंत त्यातले मुठभर गहू घ्यावे. त्यासोबतच मिठाचा एक मोठा खडा घ्यावा. मुठभर लाल पूजेचे जे नाकेश्वर असते हे नाकेश्वर घ्यावे. हळकुंड घ्यावे आणि एक रंगारी हिरडा घ्यावा. 1 रुपयाचं नाणं सुद्धा यात तुम्ही घालू शकतात. संपूर्ण ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू स्क्रीनवर सुद्धा लिखित स्वरूपात तुम्हाला दिसत असतीलच. तर या सगळ्या वस्तू सोबत घेऊन त्यात एका पिवळ्या कपड्यात त्या गुंडाळाव्यात किंवा या पिवळ्या कपड्याची एक छोटी पिशवी पिवळ्या दोऱ्याने शिवून बनवावी. या पिशवीत या सगळ्या वस्तू घालाव्यात. त्याचे पंचोपचार पूजन करावे. पूजन करताना ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा जप करावा किंवा या मंत्राने पंचोपचार पूजन करावे. पंचोपचार पूजन करून झाल्यानंतर या पोटलीला देवघरातील महादेवाच्या पिंडीजवळ ठेवावे. पिंडीजवळ ठेवल्यानंतर त्याचे पूजन करावे. पूजन करून झाल्यानंतर एक सफेद फूल त्या पोटलीला वाहावे. शिवमहिम्न स्तोत्र म्हणावे. त्यानंतर ही पोटली घराच्या ईशान्य दिशेला टांगावी. आता या उपायामुळे घरात सुख शांती समृद्धी तर नांदेलच, त्यासोबतच धनाची कमतरता असेल तर त्यातही तुमची वाढ होण्यास मदत होईल. धनाकर्षण, धन वृद्धी या सगळ्या गोष्टी सुद्धा या उपायामुळे सहज साध्य होतील. तर अशा पद्धतीने पाडव्याच्या दिवशी हे जे काही उपाय आहेत हे उपाय केल्याने आपल्या कुटुंबात सुख शांती सोबतच धनधान्यादी समृद्धी सुद्धा नांदते. गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे जसं मगाशी पहिला उपाय सांगितला होता रंगारी हिरडा आणि वडाची मुळी, वटवृक्षाला अक्षय वृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी अक्षय राहावो, कायम नांदो यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेला असा हा उपाय आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतला. तर यापैकी कुठलेही उपाय करणं आपल्याला शक्य असेल, अगदी सगळेच उपाय करणं शक्य असेल तर अतिउत्तम. पण जर नसेल शक्य तर किमान यातला कोणताही एक उपाय सुद्धा तुम्ही करून बघू शकतात. गुढीपाडव्याच्या दिवशी या उपायांसोबतच तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी कायम नांदो. त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.